महाड तालुक्यातील श्री संगमेश्वर मंदिर भोराव इथं महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। 350 वर्षांपूर्वीची परंपरा कायम राखत शिवकालीन असलेल्या श्री संगमेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्र दिनानिमित्त दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात। सावित्री आणि काळ अशा दोन नद्यांचा संगम असलेल्या काठावरच भोराव इथे शिवकालीन मंदिर आहे। गेली 40 वर्षांपासून माजी आमदार स्वर्गीय चंद्रकांत देशमुख यांनी महाशिवरात्री निमित्त या मंदिरामध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सुरुवात केली। या मंदिराकडे जाण्याकरिता रस्त्याची व्यवस्था नसल्यामुळे मंत्री भरत गोगावले यांच्या माध्यमातून रस्त्याचं काम पूर्ण करण्यात आलं, तर सभामंडप आणि इतर कामांसाठी खासदार सुनील तटकरे यांनी निधी उपलब्ध करून दिला। आज मोठ्या प्रमाणात भाविक भक्त श्री संगमेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असून यामध्ये मंत्री, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच यांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग आहे। गणेशनाथ महाराज संस्थान आणि वनप्रेमी सामाजिक संस्था भिवघर यांच्या संयुक्त पायावर दिंडी सोहळ्याचं आयोजन महाशिवरात्री निमित्त केलं जात असून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या दिंडीमध्ये सहभागी होऊन श्री संगमेश्वर मंदिर भोगराव इथं दर्शनासाठी येत असतात। महाशिवरात्री निमित्त शुभेच्छा देतो। या ठिकाणी मला आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटेल की या मंदिराला जवळजवळ 300 ते 350 वर्षाची परंपरा आहे आणि हा छत्रपती राजे या ठिकाणी दर्शन द्यायचे आणि या ठिकाणावरून महाबळेश्वरला दर्शनासाठी जायचे। मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं वाटतं की गेले 40 ते 50 वर्ष महाड तालुक्याचे माजी आमदार चंद्रकांत देशमुख आणि महादेव धोंडू कदम हे या मंदिराची सेवा करायचे आणि हे सेवा करत असताना रोजच्या म्हणजे लोकांचा वाढता प्रतिसाद आणि भाविकांची गर्दी ही अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी होत आहे। तसेच आदरणीय कार्यसम्राट आमदार भरत गोगावले यांनी या ठिकाणी आम्हाला रस्त्याचं म्हणजे आम्ही जी मागणी केली होती तीही त्यांनी आम्हाला दिलेला आहे रस्ता। दुसरी गोष्ट, या मंदिराचा जीर्णोद्धार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या फंडामधून जवळजवळ 15 लाख रुपये खर्च करून हे मंदिर झालेलं आहे आणि हा जो घाट दिसतो आपल्याला हा आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या माध्यमातून 10 लाख रुपये निधी या ठिकाणी येऊन हा घाट सुद्धा झालेला आहे। आदरणीय भरत गोगावलेंना आम्ही या ठिकाणी विनंती करतो की आपणही आम्हाला एक दसरा म्हणजे 10व्या विधीसाठी या ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रकारचं शेअर द्यावं अशी मी त्यांना या ठिकाणी मागणी करतो। प्रथम सर्वांना नमस्कार। आज महाशिवरात्रीचा तुम्ही इथं आलात, तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज महाशिवरात्री उत्सवानिमित्त संगमेश्वरमध्ये फार मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी सुरू झालेली आहे। हे मंदिर आहे, शिवकालीन मंदिर आहे। 500 ते 550 वर्षापूर्वीचं मंदिर आहे। छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरून यायचे, इथे दर्शन घ्यायचे आणि इथून महाबळेश्वरला जायचे अशी परंपरा आहे। आणि शिवाजी महाराजांच्या पावन पाशाने ही भूमी पवित्र झालेली भूमी आहे। याचं महत्व वर्षानुवर्ष दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। माननीय चंद्रकांत देशमुख आणि माननीय महादेव धोंडू कदम यांनी 50-60 वर्षांनी ही सेवा सुरू केलेली आहे आणि त्यांनी साधारण 30 वर्षापूर्वी या मंदिराचं जीर्णोद्धार केलं होतं। तिथून या मंदिरामध्ये रोज वर्षानुवर्षाचं काहीतरी महत्व वाढत चाललेलं आहे आणि भाविकांची गर्दी वाढत चाललेली आहे। त्याचप्रमाणे आम्ही शैलेश देशमुख आणि मी आनंद कदम या मंदिराची आम्ही आमच्या सहकार्याने आणि ग्रामस्थांच्या वतीने चांगल्या रीतीने आम्ही आलेल्या भाविकांची सेवा करतोय आणि मंदिरासाठी जे काही लागणार आहे आम्हाला सहकार्य आहे आमच्या माननीय मंत्री श्री आमदार भरत गोगावले यांनी या मंदिरासाठी येण्यासाठी भाविकांच्या येण्याच्या सोयीसाठी हा रस्ता दिलेला आहे। त्याप्रमाणे पुढेही जो लागणारा निधी आहे इथे दसविधी क्रिया मोठ्या प्रमाणात जे भाविक आजूबाजूचे गावांचे लोक आहेत ते इथे दसविधीसाठी येत असल्यामुळे त्यांना घाट आणि निवारा शेडची त्यांनी आम्हाला मागणी आम्ही केलेली आहे, त्याचं त्यांनी देण्याचे वचन आम्हाला दिलेलं आहे। असे त्यांचं आम्हाला सगळं असतं। सर्वप्रथम सर्व भाविक भक्तांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। गेली बरेच वर्ष आम्ही या ठिकाणी या पवित्र अशा संगमावरती येऊन या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी दर्शन घेत असतो। गेली जवळजवळ 300 ते 400 वर्षाची परंपरा आहे आणि या ठिकाणी दरवर्षी सालाबादप्रमाणे भाविक या ठिकाणी येतात आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने दर्शनाचा लाभ घेतात। या आजच्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने मी हे सांगू इच्छितो की जास्तीत जास्त भाविकांनी या ठिकाणी येऊन महाशिवरात्रीच्या या दिवशी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्यावा। हे पवित्र असं संगम आहे आणि आपल्या महाड तालुक्यातील खूप सुंदर देवस्थान आहे।
या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे येथील जे आयोजक आहेत एक चांगल्या पद्धतीचं आणि उत्तम असं नियोजन त्यांच्या मार्फत या ठिकाणी राबवलं जातं. जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड.